नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत यवतमाळमध्ये आणि आपल्यासोबत आहेत श्री घनश्याम दर्णे सर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. दर्णे सर हे यवतमाळमधल्या सावित्री ज्योतिराव समाज शिक्षण संस्थेत प्रोफेसर आहेत. त्याचप्रमाणे विदर्भातल्या स्पेशली यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसोबत अनेक वर्ष ते काम करत आहेत. त्यांच्या मुलांनाही या शिक्षण संस्थेतल्या मुलांनाही ते प्रोत्साहन देत असतात वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तुम्ही नवीन सावकारी नियंत्रण कायदा जो 2014 मध्ये लागू झाला महाराष्ट्रात, तर त्यासाठी जी चळवळ झाली त्यात तुम्ही सहभागी होतात बरेच वर्ष. तुमचा ज्या अनेक व्यक्तींचा यामागे हात होता त्यातले तुम्ही सुद्धा एक होतात. आणि आत्ता सुद्धा या कायद्यामध्ये काय बदल आणता येतील आणि अजून हा कायदा शेतकऱ्यांसाठी कसा चांगला करता येईल यासाठीच्या राज्य समितीत तुम्ही आहात असं आपल्याला कळलंय. तर ह्या कायद्याच्यासाठी जी काही चळवळ उभी राहिली तर त्याची सुरुवात नक्की कशी झाली याचा सर्व इतिहास 2014 मध्ये हा कायदा लागू होईपर्यंत तुम्ही सांगू शकाल का? सावकारी प्रश्नाला खूप मोठा इतिहास आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये. संपूर्ण जगभर आपल्याला माहिती आहे की सावकारांच्या प्रश्नावर खूप वेगवेगळ्या लोकांनी लिहिलं आहे. खास ललित लेखनसुद्धा या विषयावर झालेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावकारी प्रश्नाला वाचा फोडलेली आपल्याला ठाऊक आहे. आणि या प्रश्नावर 1932 साली म्हणजे प्रांतिक विधिमंडळ अस्तित्वात असताना आमच्या या भागातील राज्याचेच नेते म्हणून आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख, ज्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यांनी प्रांतिक विधिमंडळामध्ये मंत्री असताना सावकारांच्या ताब्यात गेलेल्या जमिनी सुटाव्या शेतकऱ्यांच्या यासाठी म्हणून लवाद समिती स्थापन केली होती. आणि हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी या लवाद समितीच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या. म्हणजे सावकार आणि शेतकरी ह्यांचं नातं एका पातळीवर जर आवश्यक आहे तर त्या पातळीवर त्या नात्याला एक कायदेशीर स्वरूप असलं पाहिजे. नाहीतर मग शेतकऱ्यांचं शोषण होऊ शकतं. कारण सावकार बलिष्ठ होत जातो आणि शेतकरी दुर्बल होत जातो. शेतीची व्यवस्था कशी आहे की फार जोखमीची आहे व्यवस्था. त्या शेतीमध्ये शेतकऱ्याला फारसं उरेल प्रत्येक वर्षी असं काही सांगता येत नाही. 3 वर्षापैकी 1 वर्ष बरोबरीचं असतं, 1 वर्ष नुकसानीचं असतं आणि 1 वर्ष काहीतरी मिळतं. अशा प्रकारचा जुन्या लोकांचा शेतीविषयीचा एक अंदाज आहे आणि तो अंदाज आजही आपल्याला दिसतो. मग ज्या वर्षी काही मिळत नाही त्या वर्षी पुढच्या वर्षी कशी लागवड करायची हा प्रश्न जेव्हा शेतकऱ्याकडे असतो तेव्हा शेतकरी सावकाराच्या दारी जातो. कारण बँकिंग व्यवस्था या आता जरी आपल्याला बऱ्यापैकी वाटत असल्या तरी पूर्वी त्या व्यवस्था अत्यंत वाईट होत्या किंवा नसल्याच जमा होत्या. म्हणजे संस्थात्मक प्रक्रियेतून जी कर्जाची व्यवस्था असते ती खूप चांगली असते, सुरक्षित असते. परंतु सावकारासारख्या व्यक्तिगत कर्ज व्यवस्थेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ती व्यक्ती, त्या व्यक्तिशः त्या प्रत्येकाची तुमची वागणूक वेगवेगळी असते. त्यामुळे एखादा दर वार्षिक 50% असतो, एकाचा वार्षिक 25% असतो, एखाद्याचा वार्षिक 10% असतो. मग जो अधिक दरानं पैसे देतो तो जास्त मोठ्या प्रमाणात शोषण करतो. त्यामुळं शोषणाला बळी पडलेल्या शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागतात असं आपल्याला दिसतं. हे चित्र स्वातंत्र्यानंतर सुद्धा बऱ्याच अंशी कायम होतं, पुढेही कायम राहिलं. जेव्हा आपल्या देशामध्ये आपण असं म्हणतो की हिरव्या क्रांतीला सुरुवात झाली, हरित क्रांतीला सुरुवात झाली, त्यानंतर शेतीमधला जो खर्च आहे, उत्पादन खर्च आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला. लागवडी खर्च, भांडवली खर्च ज्याला आपण म्हणतो, जो पूर्वी कमी होता. म्हणजे घरचं बी बियाणं शेतकरी पेरायचा, घरचं शेणखत टाकायचं कारण पुरेसं गोधन होतं. आणि ज्याला फवारणीचं आज आपण म्हणतो पेस्टिसाईडचा वापर हा खूपच कमी प्रमाणावर होता. तो नसल्याच जमा होता. कारण जी आपली शेतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था होती, प्रचलित व्यवस्था, की ज्यामुळे आपोआप कीड नियंत्रण व्हायचं, ज्याला आपण नैसर्गिक कीड नियंत्रण व्यवस्था म्हणतो. म्हणजे झेंडूची झाडं असतील किंवा आंबाडीसारखी पारंपरिक पिकं असतील की ज्यामुळे कीड नियंत्रण व्यवस्था पारंपरिकरित्या व्हायची आणि कीड नियंत्रणाची गरज पडायची नाही. आज कीड नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च शेतकऱ्याकडून होतो, बियाण्यांसाठी होतो, त्यानंतर खतांसाठी, रासायनिक खतांसाठी होतो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या निविष्ठा, म्हणजे शेतकऱ्याला शेतीमध्ये घालावं लागणारी प्रत्येक गोष्ट तो स्वतःच्या शरीर श्रमाशिवाय सगळ्या गोष्टी विकत घेतो. आणि मग असं एका 10 एकर शेताला जर 2 लाख रुपये खर्च करतो दरवर्षी, कपाशी, सोयाबीन आणि तुरीचं उत्पादक शेतकरी साधारणपणे खरीपाच्या हंगामामध्ये 10 एकर शेती ज्याकडे असेल तो किमान 2 लाख रुपये खर्च करतो.
मग त्या 2 लाखांपैकी ₹2.25 लाख जर तो कुठेतरी दुसऱ्याला देणं लागतो, तर त्याला जर पीक झालं नाही पुरेसं, तर ते देणं कुठून फेडायचा हा प्रश्न असतो. आणि मग जर एकदा तो थकीत राहिला बँकिंग व्यवस्थेमध्ये कर्जात, तर त्याला पुन्हा बँकेकडे कर्ज मागता येत नाही, कर्ज देत नाही बँक. अशा वेळी सावकारांद्वारे गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही त्याला. या स्थितीमध्ये हरित क्रांतीनंतर आपल्याला असं दिसेल की 1990 नंतर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची पत बाजार व्यवस्थेतून संपत गेली. आणि हा जो फटका त्याला बसायला लागला, म्हणजे शेतमालाचे पडलेले भाव, म्हणजे तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर लक्षात येईल की इतर जे सगळे उत्पादनं आहेत त्यांचा भाव आणि शेतमालाचे भाव याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या इतर गरजा पूर्ण करताना सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज राहायची. आणि मग शेतीचं उत्पादन नसलं आणि त्याला पुरेसे भाव नसले की तो अडचणीत यायचा. अशा प्रत्येक अडचणीच्या वेळी हा मार्ग कसा यातून बाहेर कसं पडायचा हा प्रश्न त्याच्यासमोर असायचा. मग यावर्षी तरी पीक चांगलं येईल, मग यावर्षी बँक पैसे देत नाही तर सावकाराच्या दारी जा. मग सावकारकडची पतसुद्धा संपली तर अशावेळी शेतजमीन गहाण ठेव. मग शेतजमीन गहाण ठेवायची कशी हा प्रश्न होता. कारण शेतजमीन गहाण ठेवून शेतकऱ्याला कर्ज द्यायला सावकार तयार नव्हते. 90 नंतरचं आमचं निरीक्षण आहे की शेतकऱ्यांना जर पैसा हवा असेल तर सावकार लोक सरळ शेतजमीन खरेदी करून घ्यायची. आणि खरेदी करून दिल्यानंतर तू आम्हाला पैसा परत दे व्याजासहित, मग आम्ही तुला तुझी जमीन परत देऊ. अशा प्रकारच्या तोंडी बोलीतून व्यवहार व्हायचे आणि जमीन सावकाराच्या ताब्यात जायची. मात्र मालकी म्हणजे वहीतदार शेतकरीच असायचा. आणि मग जेव्हा प्रत्यक्षात तिथून 5-7 वर्षानंतर शेतकऱ्याला सावकाराला वाटायचं की आता आपण ही जमीन आपली परत घेतली पाहिजे, तर त्यावेळी मग संघर्ष उत्पन्न व्हायचा. मग हा काळ साधारणपणे 2000च्या दरम्यानचा काळ आहे. मग शेतकरी आणि सावकारी संघर्षामध्ये जेव्हा शेतकऱ्याचे बळी जाऊ लागले, शेतकऱ्यांना मारहाण करणे, अगदी शेतकऱ्यांचा खून करणे इथपर्यंत गोष्टी घडल्या, त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर पाटील साहेबांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं. जेव्हा वर्तमानपत्रातून अशा प्रकारच्या बातम्या यायला लागल्या की शेतकऱ्यांच्यावर हल्ला, शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली वगैरे, तेव्हा शेतकऱ्यांना आवाहन केलं तत्कालीन गृहमंत्र्यांनी की तुम्ही अशा प्रकारच्या जर तक्रारी असतील तुमच्या की सावकारांनी जमीन हडपल्याचा, तर त्याची तक्रार दाखल करा. तर हजारो शेतकऱ्यांनी राज्यभर तक्रारी दाखल केल्या. तो काळ होता साधारणपणे 2004-2006चा. तर आणि मग त्या तक्रारीच्या बद्दलची चौकशी व्हायला लागली पोलीस स्टेशनमधून, AR कार्यालयातून, सहकारी संस्थांचा जो निबंधक असतो, उपनिबंधक असतो त्यांच्या कार्यालयातून. तेव्हा असं लक्षात आलं की हे सावकार जे आहेत बहुतांश ते सावकार अवैध सावकार आहेत. 2 प्रकारचे सावकार असतात, एक अवैध सावकार, एक वैध सावकार. वैध सावकार म्हणजे ज्यांनी परवाना घेतलेला आहे. परवाना देण्याची पद्धत आहे 1946च्या सावकारी अधिनियमाच्याद्वारे सावकारांना अधिकृत परवाना देण्याची पद्धत आहे सावकारी करण्यासाठीची. तर हे अधिकृत परवानाधारक सावकार जे असतात ते त्या सहकाराच्या खात्याच्या नियंत्रणाखाली असतात की त्यांनी किती व्याजदर घ्यावा, कुठल्या पद्धतीने व्यवहार करावा, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्या, त्या नोंदी कशा दाखवाव्या AR-DDR लोकांना, त्या नोंदी अधिकृत कशा करून घ्याव्या, दरवर्षी परवाना कसा नूतनीकरण करावा, त्यासाठी किती पैसे भरावे, हे सगळी नियंत्रण व्यवस्था त्यामध्ये नियामक संस्था म्हणून AR आणि DDR कार्यालय काम करते. तर त्या पातळीवर नियंत्रण ठेवलं जातं. परंतु ज्या सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या असं आमचं म्हणणं होतं, असं आमचं निरीक्षण होतं, तर ते सावकार बहुधा नोंदणी न केलेले सावकार होते. कारण नोंदणीमध्ये कुठे ह्या सगळ्या व्यवस्था बसत नाही. तर मग या नोंदणी न केलेल्या अवैध सावकारांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत. आणि जमिनी बळकावण्याचा प्रकार म्हणून त्यांनी सरळ खरेदी खत करून घेतलेत. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही यवतमाळमध्ये ज्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या त्या 212 शेतकऱ्यांचा अभ्यास केला. सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय आणि आमचे काही माजी विद्यार्थी आणि काही या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन आम्ही तो अभ्यास केला. सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा अभ्यास केला गेला. आणि त्या अभ्यासाचा जो एक निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आम्ही माननीय तत्कालीन गृहमंत्री आर पाटील साहेबांच्या पुढे मांडला. त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि मंत्रालयात आमची बैठक बोलावली. या अनुषंगाने चर्चा झाली. आम्ही तपशीलवार सगळी मांडणी केली की या शेतकऱ्यांचा प्रश्न मुळात काय आहे आणि हा प्रश्न सुटेल कसा. तर 1946चा सावकारी अधिनियम या शेतकऱ्यांना न्याय द्यायला असमर्थ आहे. नवीन सावकारी अधिनियम यायला पाहिजे की ज्या अधिनियमाअंतर्गत या अधिकृत खरेदी खताद्वारे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत
खरेदी करून घेतल्या जमिनी आहेत त्या परत मिळतील. मग त्या विषयावर चर्चा झाल्यानंतर आर पाटील साहेबांनी त्यावेळी कृषी मंत्री असलेल्या माननीय शरद पवार साहेबांची आम्ही भेट घेतली होती. त्यांनी सुद्धा या विषयात आम्हाला चांगली मदत केली आणि अनेक आमदारांना भेटून आम्ही हा प्रश्न मांडला की तुम्ही याबद्दल विधिमंडळामध्ये प्रश्न विचारा सरकारला. त्या प्रश्नामध्ये मग विधिमंडळामध्ये जेव्हा आमदार लोकांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळी आम्हाला दिलेल्या शब्दानुसार दोन्ही सभागृहामध्ये 2010 साली नवीन अधिनियम अस्तित्वात आणण्याबद्दलची घोषणा केल्या गेली आणि त्याला मान्यता दिली गेली. म्हणजे विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सभागृहामध्ये 22 आणि 23 एप्रिलला 2010 साली हा अधिनियम मंजूर झाला. या अधिनियमामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीपैकी काही तरतुदी या गृह खात्याच्या, केंद्रीय गृह खात्याच्या आणि केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या काही खात्याशी संबंधित असल्यामुळे हा अधिनियम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला गेला आणि जवळपास 4 वर्ष केंद्रामध्ये याबद्दल सगळी चर्चा झाली. मधल्या काळात तो अधिनियम लवकर मंजूर व्हावा यासाठी आम्ही तत्कालीन राष्ट्रपती, महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा 2012 साली आम्ही भेटून आलो. तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार साहेबांना सुद्धा भेटून आलो होतो. त्यानंतर तिथून 2 वर्षांनी हा अधिनियम मंजूर झाला. 2014च्या जानेवारीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा अंमल सुरू झाला. अंमल सुरू झाल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं की यामध्ये या त्रुटी आहेत. म्हणजे महत्त्वाची त्रुटी होती की 5 वर्षाचा पूर्वलक्षी कालावधी होता. तो कालावधी वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. मग त्याला 15 वर्षाचा पूर्वलक्षी कालावधी केला गेला आणि त्यानंतरही आणखी काही त्रुटी आहेत असं आमचं म्हणणं होतं. परंतु त्या दरम्यान काय झालं की महाराष्ट्रामध्ये खांदेपालट झाला आणि भाजप सेनेचं सरकार आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षांनी पुढाकार घेऊन हा नवा अधिनियम अस्तित्वात आणला होता. पण नव्या सरकारने या अधिनियमाकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यावेळी विद्याताई चव्हाण ज्या विधान परिषदेच्या ज्येष्ठ आमदार होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या, त्यांनी आम्हाला या प्रश्नावर फार मोठी मदत केली. सातत्याने विधिमंडळामध्ये या कायद्याबद्दलची चर्चा घडून आणली, त्रुटीबद्दलची चर्चा घडून आणली, सरकारचं लक्ष वेधलं, राज्यभर दौरे केले, खास करून विदर्भात दौरे केले. त्यांच्या नेतृत्वात आम्ही विदर्भात दौरे केले आणि सावकारग्रस्त शेतकऱ्यांचे या कायद्यासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि मग त्या अनुषंगानं काही तक्रारी असतील, काही नवे म्हणजे काही शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देणे हा सुद्धा या दरम्यान आम्ही याचा लोकसंपर्काचा हेतू ठेवला होता. विदर्भातले शेतकरी हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे महाराष्ट्रात किंवा देशातच नाही तर आता जागतिक पातळीवर सुद्धा. तर विदर्भातल्या शेतकरी घेत असलेली प्रमुख पिकं कोणती आहेत आणि ही पिकं घेताना हवामान बदल किंवा जनरल बाकी जे काही सगळे बदल होत आहेत आजूबाजूला, तर त्यामुळे शेतकऱ्यांसमोर येणारे चॅलेंजेस कोणते आहेत? की यावर्षी जे चित्र विदर्भातील शेतकऱ्यांचं आहे, पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचं आहे, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, तर या भागातल्या शेतकऱ्यांचं आहे ते चित्र कसं आहे की इकडे प्रमुख पिकं आहेत सोयाबीन, कपाशी आणि तूर. तर यावर्षी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आला, अतिवृष्टी झाली आणि तो पाऊस पुढे लांबत गेला. म्हणजे कापणीच्या वेळी, मळणीच्या वेळी सुद्धा तो पाऊस होता. त्यामुळे सोयाबीन हे जे इथलं जवळपास 45% भूभागावर पेरलं जाणारं पीक आहे वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या पट्ट्यामध्ये. तर त्या सोयाबीनच्या पिकाला की ज्याचं सरासरी उत्पादन इकडे एकरी 8 क्विंटल ते 12 क्विंटल अशा प्रकारचं आहे आणि शेतकऱ्याला मिळणाऱ्या 1 रुपयापैकी जवळपास 40-45 पैसे या सोयाबीनच्या पिकातून मिळतात. तर या सोयाबीनच्या पिकाला यावर्षी 100% पर्यंत नुकसानीत जावं लागलं. म्हणजे काही शेतकऱ्यांना सोयाबीनसुद्धा कापायला परवडणार नव्हतं म्हणून त्यांनी कापलं नाही, गुरं घालून दिली त्यामध्ये. म्हणजे त्यांना एक दाणासुद्धा मिळाला नाही. आणि मग काही शेतकऱ्यांनी कापलं तर त्यांना एकरी 1 क्विंटल ते 2 क्विंटल असं उत्पादन मिळालं की ज्या उत्पादनाला काहीही अर्थ नाही. म्हणजे साधारणपणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकरी जवळपास 15,000 रुपये खर्च होतो. म्हणजे त्याचा साधारणपणे तो एकरी 12 ते 15,000 रुपये खर्च करतो. हेक्टरी तो खर्च जवळपास 30,000 रुपयापर्यंत जातो. तर त्याला जर एकरी 2 क्विंटल सोयाबीन मिळालं असेल की ज्याचा आजच्या बाजारभावाने भाव हा एक साधारणपणे 8,000 रुपये होतो. आज साधारणपणे चांगल्या सोयाबीनला 4,900 रुपये भाव आहे. आजचे भाव बघितले तर. आणि कालचे भाव जे होते सुरुवातीचे भाव सोयाबीनचे ते भाव होते 3,500 रुपये. तर 3,500 रुपये भाव हा सुरुवातीच्या काळात होता आणि जे सोयाबीन मिळालं शेतकऱ्याला यावर्षी ते सोयाबीनसुद्धा पावसामुळे खराब झालेलं होतं. म्हणजे काळं पडलेलं
त्याला मोड आलेलं अशा प्रकारचं, आणि त्यामुळे त्याला बाजारभावामध्ये मिळत नव्हता, किंवा जो मिळाला तो म्हणजे क्विंटल मागे साधारणपणे त्याला 1000 ते 1500 रुपये कमी मिळत होता. फार कमी शेतकऱ्यांना एक चांगल्यापैकी सोयाबीन मिळालं. उर्वरित शेतकरी नुकसानीत गेले, तोट्यात गेले. ही वस्तुस्थिती आहे खरीपामधल्या सोयाबीनच्या धोक्याच्या विषयी. खरीपामधलं दुसरं महत्त्वाचं पीक जे पूर्वी 25 वर्षापूर्वी साधारणपणे पश्चिम विदर्भामध्ये जवळपास 80% क्षेत्रावर पेरलं जायचं, 70 ते 80%, ते कपाशीचे, ज्याला आपण यवतमाळ जिल्ह्याचं प्रमुख पीक म्हणून आजसुद्धा मानतो. तर हे कपाशीचं जे पीक आहे, ते कपाशीचं पीकसुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये बोंडअळी कपाशीच्या पिकाला त्रास देते आहे. 2017 साली आम्ही त्या डिसेंबरमध्ये आलेल्या बोंडअळीचा अभ्यास केला होता. त्यावेळी साधारणपणे 25 ते 40% नुकसान नोंदवलं होतं शेतकऱ्यांनी. आम्ही त्या अभ्यासाचा निष्कर्ष होता. यावर्षी बोंडअळी ऑक्टोबरच्या सुरुवातीला आली, आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला आल्यामुळं शेतकरी जवळपास 60 ते 90% नुकसानीत गेला. म्हणजे ज्या शेतकऱ्याला एकरी 10 ते 12 क्विंटल कपाशी होण्याची एक आशा होती, अशा शेतकऱ्याला एकरी 1 क्विंटलसुद्धा उत्पादन झालेलं नाही. म्हणजे फार कमी शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळालं, आणि 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळाल्यानंतर कपाशी परवडत नाही. साधारणपणे 8 क्विंटल जर कपाशी मिळाली एकरी, तर त्याचा खर्च भरून निघतो. त्याच्या आत जर कपाशी पिकली तर कपाशीचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही, आणि कपाशीला सोयाबीनपेक्षा अधिक उत्पादन खर्च लागतो. साधारणपणे एकरी 20 ते 25,000 रुपये एकरी खर्च केला जातो कपाशीवर. आणि तुम्हाला माहिती आहे की बीटी कॉटनवर हा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, आणि ज्या बीटी कॉटनवर म्हटलं जातं की बोंडअळी येणार नाही. बोंडअळी हे सर्वाधिक नुकसान देणारं कीड आहे, सर्वाधिक नुकसान देणारी कीड आहे. कारण जे बोंड असतं त्या बोंडाला सडवून टाकतं ते, आणि मग कपाशी येतच नाही त्यातून बाहेर. आली तरी त्या 5 पाकळ्यापैकी 4 पाकळ्यापैकी 3 पाकळ्या खराब झालेल्या असतात. मग कसं तरी ते थोडंसं कापूस हाताशी लागतो, तोही फुटत नाही. मुकं बोंड असं म्हणतात त्याला, बोंडसड म्हणतात. म्हणजे अतिवृष्टीमुळे बोंडावर परिणाम झाला, कपाशी उत्पादनावर परिणाम झाला, आणि सर्वात मोठा झटका दिला तो बोंडअळीला. आणि त्यामुळं शेतकरी जवळपास 80% शेतकरी इथला कपाशीमध्ये आणि सोयाबीनमध्ये पूर्णपणे नागावला गेला. मग त्यानंतर साधारणपणे तुरीचं उत्पादन असतं, की जे खरीपामध्ये तूर आपली पेरलेली असते कपाशीसोबत, ती सोयाबीनसोबत आणि कपाशीसोबत. तर त्या तुरीचं उत्पादन बऱ्यापैकी तुम्हाला कुठेतरी दिसतं, परंतु मुळातच ते उत्पादन जर तुमच्या 20 पैशामध्ये असलं, म्हणजे 1 रुपयापैकी 20 पैशाचं उत्पादन तुरीचं असेल, तर ते 20 पैसे शेतकऱ्याच्या हातात पडूनही फारसा उपयोग नाही, अशी स्थिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी 5,000 रुपयापर्यंतसुद्धा शेतकऱ्यांनी तुरी विकल्या. आता कुठेतरी तुरीचे भाव वाढत असलेले आपल्याला दिसतात. बहुतांश तुरी लोकांच्या घरी आलेल्या आहेत. आता हे जरा गेल्या 2-3 दिवसामध्ये जे हवामान बदलत आहे, त्याचा फटकासुद्धा रबीच्या पिकाला बसतो आहे. म्हणजे काढायला आलेल्या तुरी, काढायला आलेला चना, काढायला आलेला गहू, ही जी पिकं आहेत ती पिकंसुद्धा या गेल्या 3-4 दिवसातल्या वातावरणाने प्रभावित होते. म्हणजे यावर्षी हा जो काय म्हणू आपण त्याला, पाऊस आहे, तो पाऊस शेतकऱ्यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे की काय, असं चित्र सगळीकडे आहे. तुम्ही या राज्यस्तरीय समितीबद्दल बोललात, जी हा जो सावकारी कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या शोधून काढण्यासाठी आणि त्यांच्यावर काहीतरी सोल्युशन निघावं यासाठी ती समिती नेमलेली आहे असं तुम्ही म्हणालात. आणि तुम्ही म्हणालात की या समितीच्या अंतर्गत तुम्ही महाराष्ट्रभरात फिरत आहात, शेतकऱ्यांना भेटत आहात. तर नक्की काय काय आव्हानं आहेत त्यातली, नक्की काय काय त्रुटी आहेत ज्या तुम्हाला दिसून येतात, म्हणजे शेतकऱ्यांकडून यावर कसा फीडबॅक येतोय किंवा काय रिस्पॉन्स येतोय? सावकारी अधिनियम 2014च्या मधील प्रामुख्यानं त्रुटी ज्या आहेत, त्या त्रुटींचा शोध आम्ही घेतो आहे. मुळात या प्रश्नावर अनेक वर्षापासून काम करतो आहे. त्यामुळे साधारणपणे एक ढोबळमानाने अंदाज सगळ्या समिती सदस्यांना आहे. परंतु अंमलबजावणी जी यंत्रणा आहे, ती अंमलबजावणी करणारी यंत्रणा आणि प्रत्यक्ष त्या चरकातून पिळून निघत असलेले शेतकरी, या दोघांशी आपण जेव्हा बोलतो आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधतो, वेगवेगळ्या विभागवार त्यांना भेटतो. म्हणजे पुणे विभागामध्ये आम्ही गेलो, नागपूर विभागामध्ये गेलो, अमरावती विभाग तर आमचाच विभाग आहे, पुढे मराठवाड्यात आम्हाला जायचं आहे, पश्चिम महाराष्ट्रातीलही काही शेतकऱ्यांना आम्ही भेटलो आहे. त्या सगळ्यांना जेव्हा भेटतो तेव्हा तिथली जी वर्तमान स्थिती आहे, त्या ठिकाणची स्थिती आहे, तेव्हा त्या गोष्टी काही लक्षात येतात.
आणि प्रत्येक अधिकारीनुरूप त्यांचा जो दृष्टिकोन आहे या कायद्याच्या कलमांचा अर्थ लावण्याचा, तो दृष्टिकोन, त्याची स्वतःची वृत्ती शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याची. कारण अनेकदा आपल्याला दिसतं की न्याय देणारी म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे ती व्यवस्थासुद्धा व्यक्तीनुरूप म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनानुरूप सुद्धा त्या प्रत्येकाचा अर्थ लावते. तुमची भूमिका काय आहे नेमकी त्या प्रश्नाकडे पाहण्याची, त्यानुसार सुद्धा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अर्थ लावता. तर हे सगळं बघताना आम्ही निरीक्षणात असताना आम्हाला दिसतं की ह्याच्यामध्ये या कायद्यामध्ये महत्त्वाचे जे 4-5 बदल आहेत ते या पातळीवरचे गरजेचे आहेत की जी सध्याची अंमलबजावणी यंत्रणा आहे त्या अंमलबजावणी यंत्रणेला कुठेतरी एक काळ मर्यादा आखून देण्याची गरज आहे. म्हणजे शेतकरी 4 वर्षापासून त्यांनी तक्रार दाखल केली, 2015ला दाखल केली आणि 2020ला सुद्धा अजूनही ती तक्रार तशी पडलेली. 5 वर्षापासून तो नुसता खेटे घालतोय, तो नुसता तारखेवर तारीख देतो आहे, देतात आहेत त्याला ती व्यवस्था, आणि त्यातून तो त्रस्त होऊन जातो. मुळात त्यांनी सगळं गमावलेलं आहे आणि सगळं गमावलेला जो असतो तेव्हा त्याला न्यायाची हे राहत नाही, म्हणजे विश्वासार्हता वाटत नाही आणि म्हणून मग तो थांबतो. तो थांबू नये यासाठी काहीतरी कालमर्यादा त्याला आखून देणे गरजेचं आहे की तक्रार दाखल झाल्यापासून प्रत्येक शेतकऱ्यांनी आम्हाला म्हटलं की सर की आम्हाला कुठेतरी एक कालमर्यादा आम्हाला आखून पाहिजे याबद्दलची. वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये ठीक आहे, शोध घ्यावा लागतो, तपास घ्यावा लागतो, प्रकरण सुनावणीच घ्यावं लागतं, नैसर्गिक न्याय तत्वानुसार अशिलाला तक्रार प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो, त्याच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. हे सगळं जरी असलं तर किमान काहीतरी काळमर्यादा त्याला असली पाहिजे की ज्यामुळे एक विश्वास येईल तक्रारदाराला आणि पीडित व्यक्तीला. ही एक महत्त्वाची सुधारणा त्यामध्ये आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची सुधारणा अशी आहे की तक्रार दाखल केल्याच्या दिवसापासून 15 वर्ष मागे जाता येतं शोध त्या प्रकरणाला तपासकामी घेता येण्यासाठी. तर त्या कलमाचा जो अर्थ आहे तो अर्थ सुस्पष्ट नसल्यामुळे अनेकदा तो संबंधित AR किंवा DDR काय म्हणतो की तुमचं प्रकरण म्हणजे खरेदी खत ज्याला आपण म्हणतो, ज्याला सेलडीड, ते 1995चं आहे, त्यामुळे आमच्या अखत्यारीखाली ते येत नाही. सध्याची कालमर्यादा ही अशी आहे की 15 वर्षाची आहे. मग 15 वर्षाच्या वर असेल प्रकरण तर तो संबंधित AR DDR जर समजून घ्यायला तयार नसेल तर मग अनेकदा ती प्रकरणं फेटाळली जातात. म्हणजे तुम्हाला आजही असं दिसेल की दाखल प्रकरणापैकी 75% प्रकरणे ही फेटाळली गेलेली आहेत. आणि फेटाळण्याचं कारण काय, तर कालमर्यादेत बसत नाही अशा प्रकारचं कारण दिलं जातं. तर कालमर्यादेबद्दलचं म्हणजे या कायद्याला नियमावलींची चौकट असायला पाहिजे. खरं म्हणजे कुठलाही कायदा जेव्हा अंमलात येतो त्यावेळी नियमांची चौकट त्याला सोबत देण्याचा प्रघात आहे. परंतु या कायद्याला नियमांची चौकट दिल्या गेली नाही नीट, त्यामुळे सुद्धा अनेक कच्चे दुवे राहतात आणि हुशार वकील, आर्थिक दांडगाई असणारे जे सावकार आहेत ते मोठे पैसा देऊन मोठे मोठे नामवंत वकील उभे करतात आणि मग कायद्याचा किस पाडून ते प्रकरण बंद केलं जातं. तर अशा वेळी त्या शेतकऱ्याला जर न्याय मिळायचा असेल तर नियमांची चौकटसुद्धा बांधली जावी नीट या कायद्याची आणि पूर्वलक्षी प्रभावाचा कालावधी थेट 30 वर्षाचा केला जावा की जो देशामधील काही कायद्यांच्यामध्ये आहे. कुळ कायद्याचा पूर्वलक्षी प्रभाव लागू नाही आहे. त्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये कायदा आहे सावकार मुक्तीचाच, तर त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाचा कालावधी लागू नाही आहे. तर तो पूर्वलक्षी प्रभावाचा कालावधी काढून टाकावा किंवा किमान तो 30 वर्षाचा केला जावा की त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. तिसरी त्रुटी जी नियमावलीची चौकट नाही तर ती नियमावलीची चौकट बांधली जावी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की अंमलबजावणी यंत्रणेला AR DDRला कुठेही या कायद्याबद्दलचं प्रशिक्षण दिल्या गेली नाही. त्यामुळे काय होतं की निष्णात वकील जर सावकाराच्या बाजूने उभे असले तर ते कायद्याचा किस पाडून DDRला निष्प्रभ ठरवतात आणि त्या पद्धतीने यांना जजमेंट लिहिता येत नाही. मग जेव्हा एक वरपर्यंत जेव्हा ती केस जाते तेव्हा ती कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. म्हणून या लोकांना एक प्रशिक्षण दिलं जावं कायद्याच्या अंगानं आणि त्यांना ही प्रक्रिया कशी राबवावी दिवाणी न्यायाची, ती प्रक्रिया राबवण्याबद्दलही व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जावं की ज्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीनं हे लोक आपलं निर्णय प्रक्रिया व्यवस्थित कागदावर उतरवू शकतील की ज्यामुळे ती फुल प्रूफ असेल आणि पुढे शेतकऱ्यांना
त्याबद्दल कुठेही म्हणजे सावकाराला दिलासा मिळणार नाही, शेतकऱ्याला दिलासा मिळेल. त्यामुळे प्रशिक्षणाची सुद्धा गरज आहे. पुन्हा आणखी एक महत्त्वाची गोष्ट की स्वतंत्र यंत्रणा यांनी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी म्हटलं की DDR आणि ARला अगोदरचीच कामं भरपूर असतात. म्हणजे यांच्याकडे सहकारी संस्थांचं उपनिबंधक म्हणून ते असतात. तर त्यामुळे बाजार समिती असेल, पतसंस्था असतील, बरोबर आहे ना? या सगळ्यांच्या कामकाजावर देखरेख करणे, नियंत्रण करणे, त्यांच्या निवडणुका घेणे, बँकांच्या निवडणुका घेणे, हे सुद्धा त्यांचं काम असतं. ते एक व्यवस्थित काम करत आहेत की नाही ते तपासणे, हेही त्यांचं काम असतं. त्यामुळे त्यांना भरपूर कामाचा बोजा असतो. तर त्यामुळे स्वतंत्र यंत्रणा जर यांनी उभी केली, विशिष्टपणे ज्या जिल्ह्यांच्यामध्ये सावकारी प्रकरणं अधिक दाखल आहेत, शेतकऱ्यांची तक्रारी दाखल अधिक आहेत, त्या ठिकाणी स्वतंत्र DDR नेमला जावा. सावकारांचा उपनिबंधक म्हणूनच स्वतंत्रपणे DDR नेमला जावा की जो फक्त ही प्रकरणं हाताळेल. AR, DDR अशा प्रकारचे नेमले जावे की ज्यांनी ही प्रकरणं हाताळावी आणि रोज त्या सुनावण्या व्हाव्या आणि लवकरात लवकर न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न व्हावा. तपासी यंत्रणेला जो अधिकार असायला पाहिजे, इतर तपासी यंत्रणांना असतो की स्वतःच्या म्हणजे धाड मारायची असेल तर स्वतःची यंत्रणा, तशा प्रकारची पॉवर, तर तशा प्रकारची पॉवर दिल्या गेली नाही आहे. त्यामुळे धाड मारायच्या वेळी खूप अडचणी येतात, पोलिसांचं सहकार्य मिळवताना अडचणी येतात आणि तशा प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्याची गरज असते. तशा प्रकारचा निधी नाही आहे त्या यंत्रणेजवळ आणि त्यामुळं कायदा अंमलात आणायला अनेक अडचणी येतात. तर या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी आहेत आणि मग त्या त्रुटी दूर कराव्या अशा प्रकारची अनेक निवेदनं आम्हाला अनेक ठिकाणी प्राप्त झाली आहेत. त्या दृष्टीनं समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार. यवतमाळ हा एक सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. अतिशय वाईट ओळख आहे. दुर्दैवी गोष्ट आहे ही, पण हे या जिल्ह्यासाठीचं सत्य आहे वास्तव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण म्हणू शकतो. बरोबर. तर नक्की काय काय समस्या आहेत? म्हणजे आपण पिकांबद्दल बोललो किंवा ही पिकं घेताना काय कसे चॅलेंजेस येतात त्याबद्दल बोललो, पण याच्याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून कधी पाणी नाही हा प्रश्न, तर कधी अवकाळी पाऊस किंवा गारपीट आणि ह्याच्यामुळे आलेला अतिवृष्टीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. तर अशा कोणकोणत्या समस्या आहेत ज्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि हा प्रश्न आत्महत्यांचा एवढा मोठा झालेला आहे हा प्रश्न आता की तेवढं लक्ष तुम्हाला वाटतंय का की त्याला मिळते सरकारकडून किंवा जनरलच म्हणजे पॉलिसी लेवलवर तेवढं लक्ष त्याला मिळालेलं आहे का? आणि अजून काही करता येऊ शकतं, अजून काय काय करता येऊ शकतं इनफॅक्ट यामध्ये? दोन भागात आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो. पहिला भाग की धोरणात्मक जो भाग आहे की शेतमालाला भाव नसणे, वितरण यंत्रणा, बाजारपेठी यंत्रणा व्यवस्थित नसणे, तिथे शोषण होणे, जेव्हा माल निघतो त्यावेळी भाव पडलेले असणे आणि मग जो आपला किमान हमी भाव आहे त्यानुसार खरेदी करणारी यंत्रणा सक्षम नसणे, पुरेशा प्रमाणावर शेतकऱ्यांना त्या केंद्रापर्यंत पोहोचता न येणे, उशिरा खरेदी सुरू होणे, बरोबर आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या धोरणात्मक पातळीवरच्या आहेत. त्यामध्ये बदल व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दबाव गटसुद्धा काम करत आहेत. महाविद्यालय म्हणून सुद्धा आम्ही त्या दबाव गटासोबत काम करायचा प्रयत्न करतो, कारण शेतकऱ्यांचे तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जाणवतात. दुसरा भाग आहे की जो आपण म्हणतो की जो कुठेतरी एक धोरणात्मक भाग नसून जो शेतकऱ्याच्या पातळीवरचा, नंतर निसर्गाच्या पातळीवरचा आहे की निसर्गा बेभरोशाची शेती आहे, हमखास उत्पन्नाची खात्री नाही, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पर्जन्यमान कमी पडणे, या तिन्ही आपत्तीला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि तिन्ही आपत्तीच्यामध्ये त्याचा म्हणजे त्याला मिळणारा जे उत्पादन आहे ते कमी होत जातं. तर आणि दुसरा भाग असा की त्याच्या शेतीची स्थिती, म्हणजे जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम उताराच्या, तीव्र उताराच्या जमिनीचं प्रमाण दिसेल. डोंगराळ भागामध्ये यवतमाळ हा बराचसा डोंगराळी जंगल व्याप्त असणारा प्रदेश आहे. इथे आदिवासी शेतकऱ्यांचं प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे आणि विमुक्त भटक्या जमातीच्या शेतकऱ्यांचं प्रमाणसुद्धा लक्षणीय आहे. इतर मागासवर्गामध्ये शेती करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसा आदिवासींच्यामध्ये शेती करणारा वर्ग मोठा आहे. पण आदिवासी आणि विमुक्त जाती भटक्या जमातीच्यामध्ये असणारा जो शेती करणारा वर्ग आहे त्यांची शेती ही तुम्हाला दिसेल की कुठेतरी ही कमी उत्पादक अशा प्रकारची शेती आहे. डोंगराळ भागामध्ये असणारी तीव्र उताराची जमीन, एक मोठा पाऊस पडला की झरकन वाहून जातो शेतातून, बांधबंदिस्तीची सोय नसणे,
आणि त्यामुळं ती जमीन दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाची होत जाणे हेही प्रश्न इथल्या शेतीचे आहेत. त्यामुळे एक बऱ्यापैकी पाऊस पडून म्हणजे साधारणपणे 800 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि असा हा जो पाऊस आहे तो पिकांना पुरेसा आहे. म्हणजे कपाशीला तरी एवढ्याही पावसाची गरज नसते, परंतु सोयाबीन, तुरी नंतर रबीच्या पिकासाठी हा पाऊस पोषक असतो. एक बऱ्यापैकी जलधारण क्षमता असणाऱ्या ठिकाणी तो साचून जर राहत असेल तर त्याची पुढे त्याचा उपयोगसुद्धा रबीच्या पिकासाठी काही प्रमाणावर होऊ शकतो. तर या पातळीवर म्हणजे बऱ्यापैकी नैसर्गिकदृष्ट्या पावसाने आपल्याला हे बहाल केलेलं असलं तरी दुसऱ्या बाजूनी मात्र आपल्याला असं दिसतं की कुठेतरी इथली जमीन आणि इथला शेतकरी हा त्या दृष्टीनं शेतीसाठी त्याला पुरेसं समाधानकारक वातावरण आहे सगळ्या अंगानं असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे शेतीचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यातूनच कुठेतरी शेतीच्या या अनेक प्रश्नातून आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचं सत्र गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साहेबराव पाटलांच्या आत्महत्येला जवळपास आता 35 वर्षाच्या वर आपले उलटून गेलेले आहेत. त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती आणि पहिल्यांदा हा प्रश्न देशासमोर, राज्यासमोर, देशासमोर आणि जगासमोर आला करपे पाटलांच्या आत्महत्येनंतर. आणि आपल्याला दिसतं की वेगवेगळे सरकार येऊन गेली म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये खांदेपालट झालेला सुद्धा आपल्याला दिसतो. काँग्रेसच्या सरकार व्यतिरिक्त सरकारसुद्धा गेल्या 25 वर्षामध्ये 3दा वेगवेगळी सरकारंसुद्धा इथं आली. केंद्रामध्ये सुद्धा गेल्या 8 वर्षापासून वेगळं सरकार आहे. पण तरीसुद्धा म्हणजे फार धोरणात्मक बदल झाले आणि फार शेतकऱ्यांच्या दृष्टीनं क्रांतिकारक बदल होऊन काहीतरी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाच्यावर उपाय योजना झाली असं आपल्याला दिसत नाही. आता आपण येऊयात कृषी विधेयकांकडे. जी नवीन कृषी विधेयकं आलेली आहेत आणि त्याच्या विरुद्ध जे देशव्यापी आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, मेनली उत्तर भारतातले शेतकरी ह्याच्यात इन्वॉल्ड असं म्हणलं जातं. म्हणजे दक्षिणेकडच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्ती उत्तर भारतातल्या असं कुठंतरी म्हटलं जातं. आणि आपण आता म्हटल्याप्रमाणे छोटे शेतकरी किंवा भूमिहीन शेतकरी ह्याचं प्रमाण आपल्याकडेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ते तसं आहे. आणि ही जी विधेयकं आहेत तर छोट्या शेतकऱ्यांनाच ही जास्त धोकादायक ठरणार असल्याचं म्हटलं जाते. तर या सगळ्या संदर्भात इथून इतका रिस्पॉन्स दिसतोय का, किंवा इथे तेवढी या सगळ्या विधेयकांबद्दल किंवा त्याचा जे काही म्हणजे फायदा असू दे, नुकसान असू देत, ह्या कोणत्याही बाबतीत काही जनजागृती शेतकऱ्यांमध्ये आहे का आणि त्यावर त्यांचं फीडबॅक काय आहे त्याच्यावर? महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला खूप मोठा इतिहास आहे. शरद जोशी साहेबांनी ते आंदोलन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उभं केलं होतं 80च्या दशकात आणि पुढे जवळपास त्या शेतकरी आंदोलनाने संबंध महाराष्ट्र. मी स्वतःसुद्धा त्या एक विद्यार्थी दशेपासून त्या आंदोलनामध्ये सोबत होतो. माझी जडणघडणसुद्धा त्याच आंदोलनामध्ये झालेली आहे. तर त्या आंदोलनाचं मी एक साधारणपणे 87 पासूनचा साक्षीदार आहे. स्त्रियांच्या संदर्भातली त्यांची भूमिका, महिला शेतकऱ्यांच्या संदर्भातली, बाजारभावासंदर्भाची त्यांची भूमिका, नंतर खुल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातली त्यांची भूमिका, जोशीसाहेबांची ही संबंध देशभरातील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देणार आहे. म्हणजे जी टिकेत मंडळी या सध्याच्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये आघाडीवर आहे त्यापैकीच महेंद्रसिंग टिकेत हे शरद जोशी साहेबांच्या सोबत होते. भूपेंद्रसिंग मान जे पंजाबमधलं नेतृत्व होतं या शेतकऱ्यांच्या सोबतचं, तर त्यावेळी भूपेंद्रसिंग मानसुद्धा शरद जोशी साहेबांसोबत होते. तर या शेतकरी आंदोलनाचा मोठा एक व्यापक विस्तार नंतरच्या काळामध्ये कदाचित मतभेदामुळे राजू शेट्टी बाजूला झाले असतील, सदाभाऊ खोत बाजूला झाले असतील, परंतु शेट्टी आणि खोत हे सुद्धा नंतर रघुनाथ पाटील असतील जी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कार्यरत असणारी लोक आहेत, ती शरद जोशी साहेबांच्या आंदोलनाचं, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचंच राजकीय फलित आहे आणि हे आपल्याला दिसतं. आजही अनेक प्रकारचं नेतृत्व विविध पक्षामध्ये नंतरच्या काळामध्ये गेलेलं जे असेल तेही शेतकरी आंदोलनामधून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. अनेक आमदार खासदारसुद्धा जे आज वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत ते शरद जोशी साहेबांच्या आंदोलनामध्ये होते. विदर्भामध्ये सुद्धा एक मोठं कॅडर बस अशा प्रकारचं ते आंदोलन होतं. त्यामुळे महाराष्ट्र या शेतकरी आंदोलनापासून कदाचित महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याला दिसेल की तेवढ्या मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये नाही, परंतु महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला मोठा इतिहास आहे. आणि देशातील शेतकरी आंदोलन कसं असावं याचं उदाहरण महाराष्ट्रानं घालून दिलं होतं. म्हणजे अगदी सटाणापासून तर सटाणा, चांदवड,
नंतर सांगली, पुण्याचं अधिवेशन असेल, आळंदीचं असेल, मोठ्या प्रमाणावर दरवर्षी 2-3 ठिकाणी एकत्रीकरण आणि मग तो एक मोठी वादळी एक अशा प्रकारची चळवळ त्या काळी होती ती. आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे शेतकऱ्यांना आज जे काही थोडेफार एक आपण म्हणू एक आवाज प्राप्त झाला, त्याचं कारणच शरद जोशी साहेबांची चळवळ होती. आणि राजू शेट्टीसारखे लोक खासदार होऊ शकले, काही लोक आमदार होऊ शकले. सर्व म्हणजे त्यावेळी सुद्धा म्हणजे अगदी स्वतः जोशी साहेब पडले होते, परंतु राज्यभरातून एक 5 आमदार शेतकऱ्यांचे निवडून आले होते. सरोजताई काशीकर आणि मोरेश्वर टेमुर्डे इथे विदर्भात निवडून आले होते दोघं लोक. तर अशी एक चांगली व्यापक जनाधार असलेली शेतकऱ्यांची चळवळ, वेगवेगळ्या प्रश्नावर काम केलेली, लक्ष्मीमुक्ती आंदोलनासारखी अभिनव आंदोलन दिलेली, ज्या आंदोलनामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी महिलांच्या नावावर केल्या. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न, नंतर राजकीय जीवनामध्ये महिलांनी उतरावं यासाठी प्रयत्न केलेली चळवळ होती ती. तर शेतकरी आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. या आंदोलनामध्ये अगदी आंदोलनात्मक पातळीवर राज्यातून शेतकरी जोडल्या गेलेले नाहीत. परंतु तुम्ही जर दिल्लीतल्या गेल्या 80 दिवसातल्या आंदोलनाचा धांडोळा घेतला असेल तर तुम्हाला दिसेल की तिथे शेकडो हजारोंच्या संख्येनं राज्यातले शेतकरी गेलेले आहेत. शरद जोशी प्रणित ज्या एक 2-3 शकलं जी झालेली होती शेतकऱ्यांच्या चळवळीची नंतरच्या काळामध्ये, त्यापैकी एक नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वाने की जी सर्वोच्च न्यायालयाने ज्यांचा समावेश या समितीच्या मध्ये केलेला आहे, अनिल घनवट, त्यांच्या नेतृत्वाखालील जी एक शाखा आहे सध्याची, तर ती शाखा या आंदोलनाला विरोध करते आहे. बाकी जे राजू शेट्टी वगैरे जी मंडळी आहे ती या शेतकरी कायद्याच्या विरोधातच आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव द्यावा लागणार आहे तो भाव कुठेतरी या लोकांच्या म्हणजे शहरी मध्यम वर्गांच्या, निम्न मध्यम वर्गांच्या फायद्याचा असावा असं धोरण सुरुवातीपासून राबवलं जातं. म्हणजे खुली अर्थव्यवस्था म्हणता तुम्ही, मग खुली अर्थव्यवस्थेनुसार पूरक अशा प्रकारचे कायदे म्हणता आणि आयात निर्यात धोरण मात्र शेतकऱ्यांच्या बोडक्यावर बसवणारं ठरवता. म्हणजे ही कुठलंही म्हणजे याही सरकारनं काही वेगळं केलं का? या सरकारनी सुरुवातीला सत्तेत येताना इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दाभडी आर्णी तालुक्यामधल्या गावामध्ये चहावर चर्चा ठेवून शेतकऱ्यांची बैठक ठेवली होती. आणि सध्याचे पंतप्रधान जे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि खूप मोठ्या गोष्टी करतात, ते तिथं आले होते. शेतकऱ्यांची पंचायत त्यांनी भरवली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला समजून घ्यायचे आहेत. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की MS स्वामीनाथन साहेबांनी जो अहवाल दिला होता मनमोहन सिंग सरकारला, त्या अहवालामध्ये ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसीवर आम्ही अंमल करू, हे वचन त्यांनी दाभडीच्या चहावर चर्चेच्या सभेमध्ये त्यांनी इथल्या शेतकऱ्यांना नव्हतं दिलं. आत्महत्या प्रवण जिल्हा म्हणून देशभरातील शेतकऱ्यांना दिलेलं होतं, कारण तो त्यांचा निवडणुकीचा अजेंडा होता. आणि त्या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांनी हे वचन दिलेलं होतं, यवतमाळच्या शेतकऱ्यांना दिलेलं नव्हतं. मग त्या वचनाचा एवढ्या लवकर त्यांना विसर कसा पडला सत्तेवर आल्याबरोबर? आणि आज जवळपास 7 वर्ष होत आहेत ना केंद्रामध्ये ते आहेत सत्तेमध्ये, आणि निरंकुश आहेत. राक्षसी काय म्हणतो बहुमत त्यांना आहे. दुसऱ्या टर्ममध्ये राक्षसी बहुमत मिळालं, जे इंदिरा गांधींना त्याकाळी मिळालं होतं. बरोबर आहे ना? राजीव गांधींना इंदिरा गांधींच्या हत्येनंतर मिळालं होतं, तसं राक्षसी बहुमत त्यांना आहे. मग राक्षसी बहुमताच्या बळावर ते तर सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आज त्यांना म्हणायला कोणी नाही, विरोध करायला कोणी नाही. जे बाकीचे त्यांचे मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष असल्यात आणि नसल्यात जमा आहेत, ते त्यांना म्हणजे काळी इतकी किंमत देत नाही. आपण बघतो बाहेर पडल्यानंतरही त्यांना या प्रश्नावर बाहेर पडलेला तो जो पंजाबमधला एक गट आहे त्यांना अकाली तो त्यांना कुठे विचारलं त्यांनी? तर ती स्थिती आहे त्यांची. म्हणजे आता ते निरंकुश सत्तेमध्ये आहेत. निरंकुश सत्तेमध्ये त्यांच्या मनाप्रमाणे ते करू शकतात. त्यांना वाटतं स्वामीनाथन आयोग लागू करावा, त्यांनी म्हटलं होतं लागू करावा. हे स्वामीनाथन आयोगाबद्दल एक शब्द काढायला ते तयार नाहीत. ते म्हणजे त्यांना काश्मीरबद्दलची चर्चा करता येते, त्यांना नागरिकत्व विधेयकाबद्दल वाटेल तेवढी चर्चा करता येते. बरोबर आहे ना? किंवा चर्चा नाही करता येत असं आपण म्हणू. त्यांना तेवढी चर्चा करायची तेवढीच करतायत. पण कृषी कायदे त्यांनी कुठल्या पद्धतीनं मंजूर करून घेतले? जर ते एवढे नाकाचे आहेत, जर त्यांना वाटतं की याच्यामध्ये त्यांना काही लपवायचं नाही
आणि शुद्ध प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हिताच्या हेतूनं त्यांना हे कायदे लागू करायचे, तर मग एवढ्या घाईगर्दीनं कशाला त्यांनी म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या सभागृहामध्ये ते चर्चा घडून आणत नाही. आम्ही तर जाऊन बोलू शकत नाही ना तिथे, आम्ही फक्त रस्त्यावर बोलू शकतो. आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बोलू देत नाही, ते मांडणी करू देत नाही. काय आहे तर त्यांचं ऐकायला तयार नाही ते. करोनाचा उद्रेक सगळीकडे असताना आणि तेच सांगत असताना त्या काळामध्ये ते हे कायदे ते मग मग ज्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे, अशा लोकांच्या मनात तर येईलच नाही की यांच्या मनामध्ये पाप आहे म्हणून. जेव्हा तुमच्या मनामध्ये पाप नसतं तेव्हा तुम्ही खुलेपणाने सगळ्या गोष्टी बोलता. मग हे जेव्हा अशा पद्धतीनं अंधारामध्ये ही गोष्ट केली जाते, अंधारामध्ये केलेल्या गोष्टीला आपण कृष्णकृत्य म्हणतो, काळकृत्य म्हणतो. मग आम्ही त्याला त्या कायद्यांना कृष्णकृत्य म्हणतो की जरी एखादी चांगली गोष्ट त्यामध्ये असेल, आहेत काही चांगल्या गोष्टी, आम्ही थोडीच म्हणतो की सगळं सगळं वाईट आहे. म्हणजे मी नाही म्हणू शकत तसं की सगळं वाईट आहे. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या रीतीनं तुम्ही आणणार आहात असं आम्हाला वाटतच नाही. तुमच्या हेतूविषयी शंका आहे मुळात. कायद्याविषयी शंका हा तर नंतरचा भाग झाला. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा वाईट असते तेव्हा ती चांगलं करायला गेली तरी सुद्धा आपण काय घेतो ना, शंका घेतो, अरे हे हलकट आहे, त्या हलकटाच्या नादी लागून उपयोग नाही, असं आपण म्हणतो ना. बरोबर आहे, तसं ते आहे की हे हलकट आहे. मग हे हलकट जर चांगलं करायला गेले असतील तरी सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आम्ही की हे तिन्ही कायदे तुम्ही सरळ सरळ वाईट आहे असं आमचं म्हणणं. कारण त्यामध्ये ते ज्या पद्धतीनं बोलतायत ना, बॅकग्राऊंडला जे तयार होतंय, म्हणजे ज्यांच्यासाठी जे कायदे आणले आहेत तसं ते दिसतंय ना, ज्यांना वाचता येतं, ज्यांना समजतं, त्यांना दिसतंय की अरे बाबा हे अदानी अंबानीसाठी त्यांनी उभं केलेलं गारुड आहे सगळं. ज्याला आपण म्हणतो की नेपथ्य आहे आणि दाखवायचं यांना वेगळं शो करायचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी एवढ्या घाईघाईत केलं. जर उजळ माथ्याने करायचं छान चर्चा होती दिसती. काय विरोधातले किती आहेत, मूठभरच आहेत ना आज, आणि तुम्ही त्यांचा आवाज दाबायला हुशार आहेत. तुम्ही त्यांच्या प्रमुखाला तर त्याची मूर्खताच संभावना करून टाकली, त्याचं मानसिक वयच तुम्ही लहान करून टाकलंय. तुम्ही कशाला भीता मग कोणाला? बरोबर आहे ना. आणि कर नाहीत त्याला डर कशाची? बरोबर आहे. पण त्यांना माहिती होतं की आपण कुठेतरी चुकीचं करतोय आणि हे काही योग्य नाही. त्यामुळे त्यांनी आणि म्हणून मग हेतूवर शंका आहे, त्यानंतर कायद्यावर शंका आहे. कारण मी महाराष्ट्रात राहतो, इथल्या सहकारी संस्था बघितल्या आहे. आजही कुठल्याही शेतकऱ्याला कुठेही माल विकता येतो. मी माझ्या बाजार समितीत माल विकला पाहिजे असं म्हणून मी खाजगी व्यापाराला माल विकू शकतो. माझा जर खाजगी व्यापारावर विश्वास आहे, त्याच्या वजन काट्यावर विश्वास आहे, त्याच्या व्यवहारावर विश्वास आहे की त्यांनी मला म्हटलं 2 दिवसांनी पैसे देणार आहे, तो माझे व्यवहार आहे, त्यासोबत मी विकू शकतो. मला कोणी अडवू शकत नाही. बाजार समिती हा पर्याय आहे माझ्यापुढे. बाजार समिती मला 100% खात्री देते की ज्याने माझा माल घेतला असेल त्याच्याशी माझा संबंधच नाही, मध्ये अडतदार आहे, तो मला पैसे देणार आहे, ताबडतोब देणार आहे. बरोबर आहे ना. हा तो भाग आहे. नाहीतर मी खाजगी व्यापाराला मी माझ्या घरून माल विकतो, आजही ते स्वातंत्र्य आहे. लक्षात आलं ना. तर मग हे कसं काय म्हणतात की या कायद्यान्वये शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलं जाणार आहे? मी या कायद्यान्वये, हे तुम्ही वाचलं असेल या कायद्याविषयी, हे कायदे फक्त शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे नाहीत. हे कायदे ग्राहकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं खड्ड्यात ढकलणारे आणि वरून माती टाकणारे आहेत. की उद्या चालून राशनचं धान्य खाणारे जे लोक असतील त्या लोकांच्या खात्यामध्ये ठराविक पैसा सरकारनं टाकून दिला की तुम्ही घ्या, खुल्या बाजारातून घ्या, राशनची दुकान आम्ही बंद करतो आणि खुल्या बाजारातून घ्या. खुल्या बाजारातून कसा घ्या? आज तर आम्ही साठा किती करून ठेवावा याच्याबद्दलचे निर्बंध उठवले. म्हणजे आज माझ्यामध्ये क्षमता आहे, मी 1,00,000 मेट्रिक टन गहू खरेदी करून ठेवून देणार. अशा 50 लोकांनी यवतमाळ राज्यामध्ये 100 लक्ष मेट्रिक टन गहू खरेदी करून ठेवला आणि मग तो विकलाच नाही 2 महिने, आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून जर आता 100 रुपये किलोनं गहू घ्या म्हणलं तर तुम्ही काय करणार आहात? काय करणार आहात तुम्ही? तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला लाख रुपये पगार आहे, तुम्ही घ्या. पण ज्याचं सीमांत उत्पन्न आहे, जो तिकडे कुठेतरी 300 रुपये रोज मिळवतो आहे, जो माझ्या शेतीवर काम करून 250 रुपये रोज मिळवतो आहे, जो इथे बांधकाम मजूर म्हणून काम करतो आणि 300 रुपये मिळवतो आहे, 400 रुपये मिळवतो आहे, त्यांना काय करायचं?
80 रुपये किलो गहूचा खरेदी करायचा, 120 रुपये किलो डाळ खरेदी करायची त्या स्थितीमध्ये. आणि मग हे सगळे जे मोठे प्लेयर्स आहेत ते सगळे ह्या सगळ्या गोष्टी करून बसतील. म्हणजे जी साखळी आहे तुमची आता, ती साखळी पूर्ण नष्ट करायची आणि मग फक्त आमच्याकडेच तुम्ही यायचं. जिओनी ज्या पद्धतीनं मोबाईल या संपर्क सेवेचं मार्केट काबीज केलं की आज ते म्हणतील त्या पद्धतीनं तुम्हाला प्लॅन घ्यावा लागतो आणि वापरावा लागतो. सुरुवातीला मोफत दिला. तशाच पद्धतीनं पुढे या 2-3 वर्षांनी ह्या गोष्टी घडणार नाही कशावरून. आणि म्हणून या कायद्याबद्दलची साशंकता आणि हे तिकडे पहिल्यांदा सुरू झालं, म्हणजे त्यासाठीचं नेपथ्य उभं करणं सुरू झालं पंजाब हरियाणामध्ये. आणि ज्या पद्धतीनं पंजाब हरियाणातल्या लोकांनी या आंदोलनाचं सुरुवातीपासून ग्राउंड वर्क केलं, तसं कुठे झालं ग्राउंड वर्क? महाराष्ट्रामध्ये ग्राउंड वर्क शिवाय हा कायदा पोहोचूच शकत नाही लोकांपर्यंत. मोबाईलच्या वर आलेल्या कायद्याबद्दलच्या एखाद्या मेसेजवरून आपल्याला कायद्याची तीव्रता काय गांभीर्य कळत नाही. ज्या पद्धतीनं तिथल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या युनिटनी काम केलं, या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काम केलं त्यांनी, की कशा पद्धतीने हे कायदे, त्यामुळं तो जागृत झालेला शेतकरी तिथं पोहोचला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अजूनही तेवढ्या प्रमाणावर तीव्रतेनं ते वाटत नाही. तशा प्रकारचं सामूहिक नेतृत्व आज इथं नाही. इथे आज म्हणजे सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं की बाबा यामुळं थोडंसं तरी राजकीय पटलावर आपण कुठेतरी येऊ म्हणून आणि केंद्राच्या सरकारला विरोध करू शकतो म्हणून कुठेतरी आपलंही नाव येईल म्हणून थोडं ते तिथं तेवढा फायदा त्यांना घेता येत नाही. खरं म्हणजे याचा राजकीय लाभ घ्यायलाच पाहिजे. कुठल्याही विरोधकांचं ते काम असतं. पण त्याही धर्तीवर हे काम करत नाही. ही मला एक सामाजिक कार्यकर्ता मला ते जाणवतं. बरोबर आहे की कुठेतरी राजकीय पटलावर शेतकऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात उमटणारा आवाज नाही आहे. राजू शेट्टी तिकडच्या 2-3 जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत. रघुनाथ पाटलांना एका मर्यादेच्या पलीकडे कोणी ओळखत नाही तिकडच्याच पश्चिम महाराष्ट्रातले काही भाग सोडून. आणि असं नेतृत्व नाही, असं सामूहिक आवाज नाही राज्यभर उमटू शकणारा. आणि राजकीय नेतृत्वाखाली इतर शेतकऱ्यांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली नक्कीच आंदोलन करायला लागतं. पण तशा प्रकारचं जोशी साहेब आणि ती टीम नाही, आता नाही आहे. आणि त्यांनी उभी केलेल्या टीमचाही वेगवेगळ्या पक्षामध्ये गेल्यामुळं त्यांचं नैतिक हे लोप पावलेलं आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे की शेतकऱ्यांचा म्हणून आवाज आणि राजकीय नेतृत्वाखाली इथला शेतकरी एकत्र येईल अशा प्रकारचा शेतकरी राहिलेला नाही. त्याला पाहिजे त्याचं नेतृत्व. कळलं ना? ही वस्तुस्थिती आहे की त्यामुळे सुद्धा इथला शेतकरी कुठे असा म्हणजे इथले जे अनेक शेतकरी गेले असतील ते कुठेतरी डाव्या पक्षांनी भक्कमपणे त्या चळवळीच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवल्यामुळे प्रामुख्याने गेले असतील तर ते प्रामुख्याने डाव्या पक्षाशी जोडलेले राजकीय दृष्ट्या जागरूक असणारे शेतकरी गेले आहेत. म्हणजे नंदुरबार पट्ट्यातल्या महिला गेल्या असतील तरी सुद्धा तिकडे डावा पक्ष जागृत आहे म्हणून तो गेला. तिकडे धुळ्यातल्या गेल्या असतील तरी तिकडचा डावा पक्ष जागृत आहे. नाशिक ते मुंबई मार्च ज्यांनी काढला होता ते सगळे लोक तिथे आहेत. पण एकूण ऊस उत्पादक पट्ट्यातला, कापूस उत्पादक पट्ट्यातला शेतकरी गेला असेल तर थोडा तुकड्या तुकड्यात गेलेला आहे. तो असा एकत्रितरित्या गेला नाही. त्यामुळं मला वाटतं की त्या आंदोलनाला इथे कुठेतरी असा मोठा हुंकार दिसत नाही लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणजे समजा आज टिकेत साहेबांची सभा इथे झाली असती व्यवस्थित नियोजनबद्ध तर त्याला आले असतील लोक. किमान 50,000 शेतकरी आज इथे असतात. बरोबर आहे. पण आज ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही. इथे लॉकडाऊन जाहीर झालं, प्रशासनानं परवानगी नाकारली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग टिकेत साहेबांचं येणं रद्द झालं. परंतु मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की कुठेतरी अशा प्रकारचा सामूहिक चेहरा जो आहे सगळ्या शेतकऱ्यांना चालेल आणि शेतकऱ्यातून उभा झालेला बरोबर तो कुठेतरी समोर आला तर इथलाही शेतकरी मोठ्या प्रमाणावर हे जे आंदोलन जसं म्हटलं की त्यावेळी शरद जोशी साहेबांच्या आंदोलनाला पंजाबमधून हरियाणामधून या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन साथ दिली. आज दिल्लीतल्या आंदोलनाला अशाच प्रकारचा चेहरा यवतमाळातून राज्यातून मिळाला तर राज्यातले शेतकरी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं उतरतील याबद्दल मला कुठेही संशय वाटत नाही. कारण शेतकऱ्याला लढाऊपणा, जो नांगर हाकलतो त्यामधला लढाऊपणा संपला असं मला म्हणायचं नाही. जो वखर हाकलतो त्यामधला लढाऊपणा संपला असं मला म्हणायचं नाही. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला तुमचा वेळ दिलात आणि आमच्याबरोबर हा संवाद साधलात.
इंडी जर्नलवर आम्ही विविध शेतकरी समस्यांबद्दल तसंच सध्या जे दिल्लीत शेतकरी आंदोलन चालू आहे त्याबद्दल अनेक सविस्तर रिपोर्ट्स लिहत असतो. तुम्ही आमच्या वेबसाईटवर ते नक्की वाचू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा अनेक ठिकाणी आमचे हँडल्स आहेत. ते तुम्ही नक्की फॉलो करा. त्यावर आम्ही आमच्या बातम्या, आमचे व्हिडिओज शेअर करत असतो. त्या तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. आमचा यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.